विक्रम घाडगे पाटील आता मैदानात उतरलाय. एशकुच तुमच्या समध्या बोलण्यावरनं पार एक गोष्ट पक्की झालेली आहे की तो भिकारडा शुभू आहे की नाही, शुभू, त्याच्यामुळं त्या वाड्यात विश्वंभर आणि त्याची ती लेक श्रावणी यांच्यातलं जे अंतर आहे की नाही, हळू 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 पार कमी व्हायला लागले. पण ह्यो खेळ जर बिघडवायचा असल तर त्या शुभूला आणि त्याच्या होल फॅमिलीला त्याच्या मुळासकट पार डिस्ट्रॉय केला पाहिजे. काय केलं पाहिजे स्वीटे? डिस्ट्रॉय. अगदी माझ्या मनातलं बोललात. शुभूचा माज तर उतरवायलाच पाहिजे. अरे आपल्याकडे प्लॅन सी आहे ना. कोणचा प्लॅन आहे? हुकमी प्लॅन विसरलात? हा एवढा मोठा प्लॅन आहे ना आपल्याकडे. बाबू ह्यो तर त्योच मौल्यवान हार आहे जो हार विश्वंभरची राजकीय पार्टी आणि त्यो स्वतः जाऊन देवीला अर्पण करणार होते, महालक्ष्मी देवीला. हे त्योच हार आहे. हा तोच आहे. आता काय होणार आहे माहितीये का? ह्या हाराच्या चोरीचा आळ शुभ्याच्या बापावर आल्यामुळे शुभ्याचा बाप त्याच्या अख्ख्या फॅमिलीला डिस्ट्रॉय करेल आणि विश्वंभर रागाच्या भरात शुभ्या आणि त्याच्या फॅमिलीला आउट हाऊस मधून कायमचं आउट करून टाकेल. काय प्लॅन आहे मॅडम? हा एक नंबर सुपर प्लॅन आहे. बरं मला सांगा, ह्यो प्लॅन आहे की नाही कधी ऍक्टिव्ह करायचा? कधी कधी करायचं? काय आता ह्या क्षणापासून. तुम्ही त्या शुभ्याच्या बापावर उपकार केले होते ना, त्याचा मोबदला घ्यायची वेळ आली आता. आणि दुसरीकडं माझं प्लॅन डी पण जोमानं सुरू आहे. कोणचा स्वीट आहे? शुभूच्या बहिणीला माझ्या भावाच्या प्रेमाच्या जाळ्यात मी चांगलंच अडकवून ठेवलंय. आता सानिकाच्या ह्या कृत्यामुळं शुभूच्या फॅमिलीला भयंकर भूकंपाचे हादरे बसणार आहेत. आता आपण तिघ एकत्र आल्यावरती तीन तिगाडा आणि शुभू आणि श्रावणीच्या कामाचा होणार बिगाडा. होणार की नाही? ए विट्टे आधी किती हात मॅडम.